हा, हाय. नमस्कार. हो मुंबई का? हो मुंबई का? मुंबई का होता? हो मुंबई आला. होय. मी विनोदच का? हो विनोद चला. मला इकडे मी रिक्षा आणि बस शोधतो, कुठे भेटेल? रिक्षा बस आल्या का काय का भावा? अरे गावाला रिक्षा नाही, गाडी नाही का, घोडं नाही, काय भेटणार नाही तुला, फक्त टांगा. चला टांगा टाकी तुम्हाला गाव दाखवतो. चल. कापड साधी पण स्टाईल भारी, गावात राहतो पण माणूस की भारी, शेतात शिल्पी पावसात रील, अरे गावचा गावठी गडी आहे मी, माझा स्वॅग भारी. काय नाही करती बाकी मुंबईला बरं राहिलो का? हो बरोबर. ही जी लोक इकडे बसली आहे यांना काय कामधंदे नाही आहेत का? अरे तसं नाही भावा, मुंबईला लोक येळेच्या मागे धावते ती आणि हिथं येळ ह्यांच्या मागे धावती. हिथं काम सगळी आटपून बिटपून जागतिक लेवलची, गावचं नाही राज्याचं नाही, जागतिक लेवलचं हिची चर्चा चालती. अरे बापरे. ट्रम्प तात्या बुश बिश काय हा. करायचं हिथं चालतं सगळं. चल चल. वा, असा सुवास असा सुगंध मुंबईत काय कुठेच नाही भेटत. अरे तो काय घेऊन बसला सुगंध? अरे हो बघ वास, बस खाली खाली बस. बघ वास कसा आहे तू. अरे नुसतं बिलबिल येऊन सोडतंय. जर लावलंच ना अंगाला लागलं का नाही 2 दिवस शेटर जाणार नाही. वास वाटतो वास आहे तुझ्या सगळ्या त्या डिओचा फेवचा का नाही, सगळा माती चुराई त्याचा वास बघ कसा आहे. चल केक काप तर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. चला. विनोद, मला खूप भूक लागली आहे, तर इथे मला पिझ्झा किंवा बर्गर खायला भेटेल का? अरे तसलं काय नाही बाबा मिळत गावाला इकडे. चल की तुला भाकरी उसळ येतो खायला. मग ना मी स्विगी आणि झोमॅटोवरून काहीतरी खायला ऑर्डर करतो मग. काय 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 स्विगी? हा. अरे तसलं काय नाही स्विगी बिगी. अरे ती स्विगी आहे का नाही, ती तात्यांची म्हैस, ती रानात गेली आहे. ती तुला उद्या दाखवतो. आणि ती टोमॅटो काय म्हणायची, उद्या टोमॅटो. आपल्या रानात जाऊन काय टोमॅटो खायस ती खा, कठोर तू खा, पण आता भाकरी खा. चल चल ये घरात. अरे वा विनोद, हा खूप मोठं घर आहे हो हा, तुमचं. मग विनोद, मला ना एक छोटीशी रूम पाहिजे होती की जिथे मला स्वतःचा पर्सनल स्पेस आणि प्रायव्हसी भेटेल. आल्या का तुम्ही शेतातली लोक नाही, कोंबड्याच्या खोराड्याकत राहता खोक्यात. कुठं कुणाचं काय काय चाललंय का नाही तेच काय कळत नाही. ह्या खोलीत का त्या खोलीत. हा इथं बघ कसं आहे आपल्या गावाला, मोकळे राखले दिलखोलास. चल घरात ये ये, बस, ये. खूप मोठं घर आहे. हा आपलंच घर आहे. हे मोठंच घर आहे. अरे का आपलंच की घरी विसरलास. अरे का लहानाचं मोठं इथं झालं की आपण इथंच की आपण गोटे खेळायचं. अच्छा, मला ना खूप ताण लागली आहे. ताण लागली? तर मग मला बिस्लरी मधून पाणी द्या ना प्यायला. अरे काय तुमच्या त्या मुंबईची माणसं बिस्लरीली पाणी पित आहे. थांब जरा मी आलो थांब. फ्रीजचं पाणी दिला तरी चालेल किंवा ॲक्वागार्ड. अरे हे पाणी पिऊन बघ डेअरीतलं, फ्रीजच्या पेक्षा कसं आहे पाणी थंडगार. अरे तुम्ही मुंबईवाले ते बिस्लरीतलं पाणी पिताय का ना, मिनरल का फिनरल, हा. अरे त्याच्यापेक्षा पाणी खतरनाक आहे. ह्यात सगळं आहे, प्रोटीन बिटीन काय म्हणतात का नाही, ते सगळं खनिज ह्यात आहे. ते पाणी पिऊन बघ, लय टेस्टी आहे. विनोद, मला ना खूप गरम होत आहे, हा तर जाऊन एसी चालू कर ना. एसी हा. 1 मिनिट झालं थांब. आता बघ कसं वार येते आता बघ बरं. अरे एकदम मस्त थंड वारा येतोय. येते का? एसी कुठच्या कंपनीची आहे? अरे एसी का फेसी, कुठला एसी? अरे त्या 2 खिडक्या उघडल्या बघ, आता कसं बसा वार येतं का नाही बघ बरं. अरे कशाला तुमचा एसी का फेसी पाहिजे तवा? अरे तुझ्या एसीला झक मारतोय असं वार आहे गारी गार. विनोद, मला ना कॉफी पियायची, तर इकडे मला अमूल किंवा महानंदाचं दूध भेटेल का? अमोल, हा अमोल शेळकेच्या महानंदा म्हशीचं दूध तुला आणून देतो. थांब जरा. अमूल शेळकेची महानंदा म्हस. कशी आहे कापी? खूप छान आहे. आहे का नाही? अमोल शेळकेच्या महानंदा म्हशीच्या दुधाची कापी आहे ही. पे. विनोद, मला ना झोप येत आहे, तर मग माझा बेडरूम कुठे आहे? अरे बेडरूम कुठला भावा, इथं झोप. ही आईच्या पात्रापासून बनवलेली वाकाळ आहे ही. ह्याच्यावर हॉटेल काय पाहिजे, हॉटेलमध्ये पण झोप लागणार नाही, अशी झोप लागेल.
आणि लय मायेची उभा इथं झोप इथं. हे बघ असं आहे इथं. आणि इकडे गेलं का नाही दयाच्या अंगाला आहे का तिकडे जायचं नाही आपण असं जायचं वळलं नाही भारी पैकी तुला दाखवतो का अजून गाव कसं भारी आहे का नाही. जोरात प्रेशर आलाय. काय हो तर इथे कमोडवाला कुठे संडास भेटेल काय? अरे कमरवाला कशाला पाहिजे अरे ह्यो काय रस्ता ह्याच्याकडे हे ओढ आहे इथं बस की कांबाड मोड असो काय हे हागत काय बसायचं तू निवांतवाणी काय तिथं बसतो तुझ्या खोलीत बसण्यापेक्षा इथं बस निवांत उघड्यावर मस्त पैकी. पण इकडे उड्यावर कुठे बसू नये? अरे त्याला काय होतंय निवांत बस कोण नाही काय बघित तुला. अरे रस्ता आहे इकडून. अरे रस्त्याच्या कडेलाच वाडा असतो वाड्याच्या कडेला बस त्या खोलीत हागण्यापेक्षा हिथं हाक की. तुम्ही का शेतीतली लोक तुमच्या फ्लॅट मध्ये हिथं किचन मध्ये जेवता तिकडं पड्याला भिताडाच्याकडे हाकता हिथं पड्याला जायचं आणि हॉलमध्ये बसता काय त्याला काय काळजी नाही. इकडं बघ कसं आहे आपल्या घरात जेवायचं निवांतवाणी आणि बाहेर यायचं ढगाळवाणी खायचं आणि बाहेर येऊन निवांतवाणी हागायचं निवांतवाणी घाळ धुवून जातंय धुवायला पाणी निवांत मस्तपैकी ते धुवून जातंय दिसत नाही काय नाही मांजरागत काम असतंय बघ सगळं इथं. गावाकडे कसं आहे घरात खायचं आणि बाहेर येऊन हागायचं निर्धास्तवाणी. अरे माणसं बायका वगैरे कोण बघतील नाही कोण मला नाही इकडे. काय बघत निवांतवाणी बस तुला कोण बघत नाही निवांतवाणी पाण्यात सोड पाण्यानं घाला जातं बघ चल. कॉल लावतो तर ते नेटवर्क नाही लागत. कुठचं कारण आहे वोडाफोन. अरे मला कॉल लावायचा आहे घरच्या इथे काय सुख सुविधा नाही आहे. अरे हिथं वोडाफोन कुठलं घेऊन गे बसलास हिथं फक्त BSNL तुला वोडाफोनची रेंज पाहिजे असेल तर डोंगराला जराची फटेल पण बरं वाटेल. कसं आहे आमल्या शहरात तू दूर खातोस दूर पण गावाकडे मोफत अक्षाची मिळतो मोफत. सिटीत चिकनला तुम्हाला पैसे मोजायला लागतात पण गावाला कोंबडी घेतली का ना कोंबडीच्या एका अंड्यावर 5 अंडे फ्री 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 मिळतात. गावात एखाद्या घरात चहा प्यायला ना फुकट मध्ये तर न्यूजपेपरचं सबस्क्रिप्शन फुकट मिळतं फुकट कोंबप्या 10 गावच्या बातम्या फुकट. सिटीत तुमच्या डोकं दुखलं पोट दुखलं तर हॉस्पिटलला जावा मेडिकलला जावा. अरे इथं तसं गावाला नाही आमचं डोकं दुखलं पोट दुखलं का नाही तर तो मध्याळी तर अमाऊंट नाही का नाही. अरे पाठी उभं राहिलं का नाही सकाळी खडखडीत फुकाडामध्ये गावात हॉस्पिटल मध्ये आमचं रामवण. अहो तुमच्या सिटीत गाडी काढायला पेट्रोल लागते या पण आमच्याकडे गावाला बिना पेट्रोलची गाडी असते या बैलगाडी खुल्लू 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 बैलगाडी. शहरात बस मध्ये ढकला ढकली असते पण इकडे गावाकडे बैलगाडीत बसले का नाही राजासारखं असते राजासारखे. सिटीत तुमच्याकडे एखाद्या माणसाला भेटायला म्हणजे अपॉइंटमेंट घ्यायला लागते. गावाकडे नुसतं दार उघडलं का नाही 10 लोक पळतच घरात दिसते. खरं आहे दादा मुंबईमध्ये पैसा लाईट मॉल सगळं काही गोष्टी आहेत. पण मुंबईमध्ये माणूस माणसाला ओळखत नाही पण गावाकडे अनोळखी माणसालाही आपलं करून घेत आहे. बरोबर आहे म्हणून तुला मी सांगतो आता सकाळ धरण्यामध्ये संघ हिंडते आहे का नाही. मी कोण आहे विनोद दादा माझा चुलत भाऊ. अरे हेच तुलाच तू मी विनोद दादा नाहीच आहे तुझा. मग कोण आहेस तू? अरे त्या मध्याळीचा भिक्या आहे भिक्या. बापरे मी तर तुला विनोद दादा समजत होतो. लहान वाटला का नाही तुला आपला मी. हो हा हेच गावाला असतं या हेच गावाकडं आपलं माणसं जपते या अच्छा. यात आपुलकी असते या. अरे मी मसरा घेऊन चाललेलो तर तुम्हाला दिसलास मुंबईवरून आलेला म्हणलं चला याला भेटूया याला आपलं गाव दाखवूया पण भारी वाटतं का नाही आहे का नाही. भारी वाटतं. हो आम्हाला ओळख लागत नाही हो आम्ही लगेच ओळखीने आपली माणसं करतो म्हणून आपली माणसं आपलं गाव आणि आपली माती विसरू नकोस भावा आहे का नाही. आता माझं नाव काय विनोद नाही ठीक आहे. आलीतला बिकिया. गावचा अभिमान भिक्याच्या अंगात नसा नसात ठासून भरलेला. त्याच्यासमोर सिटीचं गुणगान अजिबात गायचं नाही कारण हा यो गावठी भिक्या.